बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल कोकणामध्ये एका कार्यक्रमादरम्यान नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारकीवरून कशा प्रकारचे एक वाकयुद्ध चाललं होतं आपण सर्वांनी पाहिलं असाल। आता नारायण राणेंसारखी संस्कारी व्यक्ती या शिंदे गटातल्या कोकणातल्या नेत्यांची किती किंमत करत असेल हे काही वेगळं सांगायला नको। दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, किती त्यांची किंमत करत असतील तुम्हा सर्वांना माहिती। काय वेळा भोपळ्याचं नातं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। तुम्हाला मी त्यांचा कालचा व्हिडिओ दाखवतो, बऱ्याच जणांनी तुम्ही पाहिला देखील असेल, पण हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या, त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो। भाजपला तुम्ही पाठिंबा देणार आहात का? काही त्यांनी असं सांगितलं की रवींद्र चव्हाणांसारखा जर भाजपचा उमेदवार असेल तर तो निवडून येऊ शकतो आणि त्याला आमचा पाठिंबा आहे। याच्यामध्ये काय वावगं आहे? त्याच्यामुळे दावा काय आम्ही सोडलेला नाही। शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे, परंतु याच्यामध्ये निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील। आता उदय सामंत बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही। आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत भारतीय जनता। मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे। आमचा क्लेम कायम आहे। आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल, त्यामुळे उदय सामंतने या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं। मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही। जेव्हा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं, युतीचं पावित्र्य ठेवायचं। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल कशा प्रकारे उदय सामंत आपल्या भावासाठी, किरण सामंतांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गची त्या खासदारकीवर क्लेम करतायत, त्या जागेवर क्लेम करतायत। आणि त्याच ठिकाणी नारायण राणे आपल्या सुपुत्राच्या म्हणजे दुसरे सुपुत्र निलेश राणेच्या तिसऱ्या पराभवाची तयारी करतायत। हॅट्रिक करायची त्यांना बहुतेक यावेळेस। असो, दोघेही असोत, आपण तर हॅट्रिक करणारच आहोत। पण एक गोष्ट मला इथे समजत नाही, खरं तर मूळ शिवसेना, ओरिजिनल शिवसेना, विचारांची शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे आहे। खरी शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहे। त्यांच्याकडे नाव आहे, त्यांच्याकडे धनुष्य आहे। मग या उदय सामंताच्या शिंदे गटाच्या जागेवर नारायण राणे क्लेम करतातच कसे? हा पहिला प्रश्न। आम्ही वारंवार ज्या गोष्टी सांगत आलोय त्या अशा ठिकाणी प्रूफ होत असतात। बरं, ही पहिलीच जागा नाहीये। ठाणे लोकसभा जी दिघे साहेबांनी या भारतीय जनता पक्षाच्या घशात हात घालून काढली होती, ती ठाणे लोकसभा ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी मूळ ओरिजिनल शिवसेना, एकनाथ शिंदेकडे असलेली ओरिजिनल माल, ही शिवसेना का लढवत नाही? दुसरी जागा तुम्हाला सांगितली बघा, बोलता बोलता माझ्या तोंडातून किती जागा निघतात। पालघरची जागा घ्या। पालघरमध्ये का लढवत नाहीये मूळ शिवसेना? शिवसेनेची जागा आहे ती। चौथी जागा सांगू, कोल्हापूरची जागा। त्या मंडलिकांना एकदा विचारा, जागा मिळणार आहे का? महाडिकांनी तयारीला सुरुवात देखील केलेली आहे। हे अशा प्रकारचं वातावरण उभ्या महाराष्ट्रात चाललंय। या शिंदे गटाची तुम्ही त्या मगाच्या क्लिप मध्ये तुम्हाला आणखी एक वाक्य जाणवलं असेल। प्रत्येक ठिकाणी नारायण राणे एक सांगतात, ओरिजिनल आम्ही आहोत, ओरिजिनल आम्ही आहोत। याचा अर्थ असा, बारीक विचार करा बरं, याचा अर्थ असा, हे शिंदे गट किंवा हे शिवसेना, धनुष्य वगैरे तुमच्याकडे आहे ना, हे आमच्या समोर दाखवू नका। हे लोकांना उल्लू बनवण्यासाठी आहे। आम्हाला माहितीये तुम्ही कोण आहात ते। तुम्ही एक गट आहात, तुम्ही एक टोळका आहात, त्याच्या पलीकडे जाऊन तुमची ओळख नाही उदय सामंत। त्यामुळे हे शिवसेना वगैरे, आम्ही शिवसेना, ही युती, हे आम्हाला सांगू नका। हे स्टेजच्या मागे येऊन, पडद्याच्या मागे येऊन आम्हाला माहितीये तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला माहितीये आम्ही कोण आहे ते। त्यामुळे तुम्ही गटच आहात, तुम्ही टोळकच आहात, हे असले दावे करू नका, लक्षात घ्या। आणि मंगळसूत्राची गोष्ट केली, मंगळसूत्राची। नारायण राणे ते मगाच्या व्हिडिओमध्ये म्हणाले, आम्ही ओरिजिनल आहोत म्हणजे आम्ही आधीपासून आहोत, तुम्ही भाजपमध्ये आत्ता आलेले आहात। याचा अर्थ नारायण राणे स्ट्रेट अवे म्हणतायत, स्पष्टपणे म्हणतायत तुम्ही भाजपमध्येच आहात। हे गट टोळकी सगळं संपवा। आणि ते मंगळसूत्राचं काय म्हणाले माहितीये? मंगळसूत्र म्हणतायत की मंगळसूत्र बांधलंय ना आमच्या नावाचं, मग आता त्याचं पावित्र्य राखा। याचा अर्थ स्पष्ट आहे शिवसैनिकांनो, मंगळसूत्र ह्यांनी बांधलंय शिंदे गटाच्या गळ्यामध्ये, म्हणजे नवरी कोण नवरा कोण तुम्ही समजू शकता। समजलात? नवरी कोण नवरा कोण तुम्ही समजला असाल। आता पावित्र्य शिंदे गटाने राखायचंय, कारण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही नवरी नवरा असाल तर ते अजित पवार कोण आहेत? ते एक मला तो एक शायरी आठवते, किसने दस्तक दी है दिल पर कौन है, किसने दस्तक दी है दिल पर कौन है, अरे आप तो अंदर है, ये बाहर कौन है?
ये बाहर कोण है? मग हा बाहेरचे अजित पवार आहेत तरी कोण? या गोष्टींची उत्तर कोणीच देऊ शकत नाही. खरं तर नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे अशा विषयांवर बोलण्या इतपत आपल्याकडे खरंच तो फावला वेळ आहे का, हा एक प्रश्न पडतो. पण तरी देखील काही प्रश्नांना इथे घ्यावंच लागतं. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचे निष्ठावंत आपले विनायकजी राऊत साहेब हे यावेळेस तिसरा आणि घवघवीत यंदाचा विजय हा साधा सुधा विजय नसणार. हा विजय घवघवीत मतांनी असणार उभ्या कोकणामध्ये. कारण कोकण वासियांनी कधीही गद्दारीला थारा दिलेला नाही, कधीही गद्दारीला नाही. ज्या वेळेस नारायण राणेंनी शिवसेना सोडली, काही काळापुरतं त्यांच्या बाजूला ते जनमानस आलं, ती जनता आली, पण त्यांनी ओळखलं. शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर ही माणसं कशी वागतात ते ओळखलं. शिवसैनिकांनी तिकडच्या स्थानिक कोकणी माणसाने यांची जागा दाखवून दिली, यांना फाट्यावर मारला. आज काय राहिलं यांचं? घरातली एक आमदारकी, साधे सरपंच निवडून येता येत नाही यांच्याकडनं. ही अशी परिस्थिती आहे यांच्यावर. बरं, तुम्ही लक्षात घ्या, ह्या नारायण राणेंनी मंगळसूत्राची गोष्ट करावी. आतापर्यंत 4 मंगळसूत्र बदलली. शिवसेनेत होते, काँग्रेसमध्ये गेले, स्वाभिमान गहाण टाकला. स्वाभिमान म्हणजे त्यांची संघटना, ते प्रहार वगैरे काय काय तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल. स्वाभिमान झालं. आता भारतीय जनता पक्ष 4 बदलले ना तुम्ही, 4 बदलले. तुम्ही मंगळसूत्राच्या गोष्टी कराव्यात. मंगळसूत्राच्या, बरं ते मंगळसूत्र जागेवर ठेवा, त्याच्या वाट्या बदलत जा, फक्त त्या वाट्या बदला फक्त, आणि त्याही उलट्या ठेवा, वाट्याही उलट्या ठेवा. या नारायण राणेंचा मला आणखी एक तुम्हाला किस्सा सांगायचा. आताच मागे काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये मला वाटतं, एका प्रश्नावर उदय सामंत म्हणजे अरविंद सावंत साहेबांशी त्यांचं एक प्रकारे एक वाकयुद्ध रंगलं. तिथे आपल्या संस्कारांचे त्यावेळेस आम आदमी पक्षाने मला वाटतं ह्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी देखील आवाज उचलला होता. महाराष्ट्राची संस्कृती, त्या संस्कृतीचे धिडवडे काढले होते ह्या माणसाने, नारायण राणेंनी. काय केलं तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा. बघा, ज्यावेळेस बीज चांगलं असतं ना, ज्यावेळेस बीज चांगलं असतं, पिकं गोमटी होतात. पेरलेली पिकं ही गोमटी होतात, बीजच खराब आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मला काय सांगायचंय ते. ये नहीं, अरे बैठ पीछे बैठ, व्यक्तिगत बैठ पीछे, मंत्री जी, बैठ, मान्य मंत्री जी, पार्टी बदलने को भी ताकत लगता है. तुम लोग को छोड़ के गए ना, प्लीज, अरे छोड़, माननीय अभी मंत्री उनको जी। कोई हमारे पंतप्रधान जी के ऊपर बोलने का कोई अधिकार नहीं है. औकात नहीं उनकी. तुम्हारी औकात मैं निकालूंगा क्या? काय प्रकारची भाषा वापरली गेली होती आपण सर्वांनी पाहिलीत. भर संसदेमध्ये त्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणतायत, अरे मंत्रीजी यहाँ देखिए. काय प्रकारची भाषा वापरली गेली. हे अशा प्रकारचं घाणेरडे संस्कारांचं, महाराष्ट्राच्या संस्कारांचं दर्शन तिकडे लोकसभेत दाखवलं जातं. ज्यावेळेस अभ्यासू प्रश्न विचारले जातात त्या कनिमोळी सारख्या खासदाराकडनं, त्या SME या खात्याबद्दल, सूक्ष्म मध्यम लघु या खात्याबद्दल, त्यावेळेस त्यांना बोलता येत नाही. पण ह्या अशा टगेगिरीच्या भाषणांमध्ये त्यांना खूप चांगलं बोलता येतं. आता ह्याचीच एक झलक, म्हणजे आडातूनच कसं पोहऱ्यामध्ये येतं हे पहा. याचीच एक झलक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांच्या सुपुत्रांनी दाखवली. ह्या दोघांमध्ये किती साम्य आहे पहा. अगदी असं एक क्षण तुम्हाला वाटेल हे दोन्ही व्हिडिओ सारखेच आहेत. एक आहेत लोकसभेतला, तो मगाशी तुम्ही पाहिला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेतला हा नितेश राणेचा व्हिडिओ पहा आणि मग सांगा काय साम्य आहेत. बाबा थांब ना आता, हे आता काय चाललंय? ऐकू द्या ना हो अध्यक्ष महोदय, बाबा थांब ना आता. ऐकू द्या ना काय म्हणतात. हो अध्यक्ष महोदय, थांब तो. प्रश्न विचारा. किती अव्वल दर्जाची टगेगिरी आपण ह्या व्हिडिओत देखील पाहिलीत. मागे साम टीव्हीच्या त्या एका रिपोर्टरने ह्यांना एक जागेवर प्रश्न केला होता की तुम्ही जसे कपडे बदलले जातात तसे तुम्ही पक्ष बदलता. या माणसाचं, या नितेश राणेचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. आपण सर्वांनी पाहिलं. अभ्यासू यांना कधीही बोलता येत नाही, यांना कायम शिवराळ भाषेतच बोलता येतं. जवळपास मी तुम्हाला 3 प्रसंग सांगतो. 3ही प्रसंगांमध्ये कसे तोंडावर आपटले होते. आत्ताच झालेलं ते एक प्रकरण सलीम कुत्ताचं, ते मला वाटतं विधानसभेमध्ये फोटो दाखवले गेले. त्या लग्नातले सुधाकर बडगुजर, जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत नाशिकमध्ये, त्या सुधाकर बडगुजर यांविषयी, जिल्हा प्रमुख किंवा संपर्क, मला ते पद नीटचं आठवत नाही, पण सुधाकर बडगुजरांविषयी यांनी जे काही वक्तव्य केलं की हे त्या लग्नात होते, त्यांचे संबंध होते, आणि त्याच लग्नामध्ये गिरीश महाजन, अन्य भारतीय जनता पक्षाचे बरेचसे नेते तिथे उपस्थित होते. त्याचे देखील व्हिडिओ आणि फोटो आहेत. म्हणजे ह्यांना कुठल्याही गोष्टीवर बोलण्याआधी अभ्यास करायचाच नसतो, यांना माहितच नसतं. कायम तोंडावर पडणं ही हा यांचा स्वभाव आहे. त्याच्या आधीचं प्रकरण मराठा आंदोलनामध्ये, आता ही माणसं कायम बदनामच झालेली आहेत. नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे असतील किंवा आणखी 2-3 टगे याच्यात चांगलेच बदनाम झालेले आहेत. नितेश राणे सगळ्यात जास्त मराठा आरक्षण आंदोलनामध्ये बदनाम आहे.
नितेश राणेने त्यावेळेस ऋषिकेश बेद्रेचा तो एक फोटो दाखवला पवार साहेबांसोबतचा. आणि त्यांचं म्हणणं असं की ही दंगल जी झाली त्यावेळेस किंवा जी लाठीचार्ज झाला त्याला कारणीभूत हा ऋषिकेश बेद्रे आहे. ऋषिकेश बेद्रेचा फोटो शरद पवार साहेबांसोबत म्हणून शरद पवार ह्याला जबाबदार. अशा प्रकारचं वक्तव्य ह्याने खमंग लोकप्रियतेचं वक्तव्य केलं. त्याला माहीतच कुठे त्याच्यासोबतचा फोटो स्वतःचा पण आहे. त्यावेळेस लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसने ह्याच्या नितेश राणेच्या स्वतःच्या सोबतचेच फोटो ऋषिकेश बेद्रेचे प्रसिद्ध केले. फोटो कोणीही कुणासोबत काढू शकतो याची यांना साधी अक्कल नसावी. एवढ्या मोठ्या पदावरची ही माणसं यांना एवढी सुद्धा जनाची नाही तर मनाची नसावी. मला तिसरं उदाहरण सांगतो. तिसऱ्या उदाहरणामध्ये तुम्ही वारंवार ऐकलं असाल दिशा सॅलियन किंवा सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये डिनो मोरिया हा सारखा हा करत असतो. हा नितेश राणे डिनो मोरियाला कोण कॉन्ट्रॅक्ट देतं, डिनो मोरिया. ते डिनो मोरिया हे नाव ऐकून कान आता विटले होते. ह्याच डिनो मोरिया बरोबर देशाचे पंतप्रधान तिथे क्रिसमसच्या पार्टीमध्ये डिनो मोरिया सोबत गप्पा मारत उभे होते. त्या 9 वर्षाच्या स्वागताच्या निमित्त काय तो कार्यक्रम असेल मला ते माहित नाही, क्रिसमस पार्टी होती की आणखी काय कार्यक्रम होता. पण त्याच कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान या डिनो मोरिया सोबत त्याच्या खांद्यावर हात टाकला होता, त्याच्या खांद्यावर असे फटके देऊन त्याशी गप्पा मारत होते. एकंदरीत मला एवढं सांगायचं की त्यांच्याशी ते गप्पा मारत होते. तोंडावर आपटले नाही, यांना काहीच माहित नसतं काय घडणार आहे पुढे. तोंडावर आपटले. पुढे सांगतो तुम्हाला. ह्या डिनो मोरियाचा प्रश्न ज्यावेळेस मीडियाने ह्यांना विचारला त्यावेळेस हे काय सांगतात की देशाचे पंतप्रधान आहेत ते कुणाशी गप्पा मारू शकतात. एवढी साधी अक्कल नसावी की देशाचे पंतप्रधान कुणाशी काय बोलणार आहेत ना हे देखील महिना आधी ठरलेलं असतं. महिना अगोदर या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग असते. कुणाच्या बाजूला उभे राहणार आहेत, कोण त्यांच्या बाजूला उभं राहणार आहे. त्या प्लॅनिंग शिवाय एक दिवस सुद्धा एक क्षण सुद्धा तिथे घडत नसतो. इतकं महत्वाचं पद आहे ते. डिनो मोरियाशी गप्पा मारणं हे बिना प्लॅनिंगचं नसतं. यांना कुणीतरी सांगावं. यांच्याकडे अभ्यास नावाची आणि तिसऱ्यांदा तोंडावर आपटतात. किती ह्यांचं ते बेइज्जती करावी या भारतीय जनता पक्षाने. एवढी बेइज्जती करू नका या महाराष्ट्राच्या अभिमानाची, स्वाभिमानाची, या सुपुत्रांची. एवढी बेइज्जती करू नका. अभ्यासपूर्ण भले नसतील बोलत, नाही शाळा शिकले, कशाला त्यांची बेइज्जती करता. एवढी बेइज्जती 3-3 वेळा तोंडावर पाडलात तुम्ही भारतीय जनता पक्षानं. या कोकणच्या स्वाभिमानाला एवढा तोंडावर पाडायचं असं करू नका. इतकं सोपं आहे. शेवटी घटस्फोटाविषयी किंवा ह्या मंगळसूत्रांविषयी जे बोलतायत, मंगळसूत्राचं पावित्र्य राखण्याविषयी जे बोलतायत, दोघेही घटस्फोटित. उदय सामंत असो नाहीतर नारायण राणे असो, दोघेही घटस्फोटित. यांनी काय सांगावं. अरे कुणीही उभे राहा. तुम्ही दोघं मिळून जरी उभे राहिले ना तरी देखील तिथला विजय हा विनायक राऊत साहेबांचा तिथला विजय हा घवघवीत विजय असणार. न भूतो न भविष्यती इतकं मताधिक्य असणार त्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या लोकसभा मतदारसंघात. इतकंच सांगतो. जास्त काही या विषयावर मला बोलण्याची गरज वाटत नाही. बाकी सारे जे माझे कोकणी बांधव, माझे सिंधुदुर्ग रत्नागिरीतले शिवसैनिक मला ऐकत असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.